तुमच्या मुलीवर मानसिक आणि शारीरिक ताण आला आणि काल रात्री तिने फेसबुकवर पोस्ट लिहून स्वतःचं जीवन संपवलं. हे लोक कसले राक्षस आहेत. लेकराला मारलं माझ्या. साहेब, लेकीच्या संसारासाठी पैसा दिला, सोनं दिलं, पण तिला खरी साथ द्यायला आम्ही कमी पडलो साहेब. कमी पडलो. ती आमच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती. तेव्हाच आम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं साहेब. माझी रेश्मा, माझं लेकरू. साहेब, न्याय द्या आम्हाला साहेब. न्याय द्या रेश्मा. काय केलंस का पुरी? का गेली तू आम्हाला सोडून? माझी रेश्मा. झालेला प्रकार हा खूप निंदनीय आहे, परंतु तुम्ही जर अगोदरच हुंड्याच्या मागण्यांबद्दल पोलिसात तक्रार केली असती तर तुमची मुलगी आज वाचली असती. पण तुम्ही खात्री बाळगा, तुमच्या मुलीला आम्ही न्याय देऊ. आम्ही मुलीचा नवरा आणि सासू या आरोपींना ताब्यात घेतला आहे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा प्रयत्नही आम्ही करू. भारतीय दंड संहितेनुसार IPC सेक्शन 304B आणि 498A नुसार हुंडाबळी हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी जन्मठेपेपासून ते फाशीपर्यंतची कठोर ते कठोर शिक्षा होऊ शकते. हुंडा मानव जातीच्या इतिहासातील सर्वात भीषण प्रथांपैकी एक. आज आपण विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलो, चंद्रावर ध्वज रोवला, पण आजही लग्नाच्या देवालयात हुंड्याचा राक्षस अजूनही उभा आहे. आज पोलिसांनी सांगितलं आरोपीला शिक्षा होईल, फाशी होईल. हो, शिक्षा होईल, पण त्या आईवडिलांच्या हृदयाला लागलेल्या जखमेवर कोण फुंकर घालणार? त्या मुलीच्या अपूर्ण स्वप्नांना कोण नवी उभारी देणार? आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे, लग्नाच्या वेळी हुंडा मागणाऱ्याला आपल्या दारातही पाऊल ठेवू द्यायचं नाही. हुंडा घेणाऱ्याला समाजातून हद्दपार करायचं आहे, कारण हुंडा हा गुन्हा आहे आणि त्या